अर्जुन आणि ईशा कारमध्ये बसून घरी यायला निघाले. ईशाला अर्जुनच्या जवळ असल्यामुळे सुरक्षित वाटलं. ती कारमध्ये झोपून गेली. कार घराबाहेर आल्यावर अर्जुनने तिला 2 हातांवर उचललं आणि त्यांच्या बेडवर अलगद आणून ठेवलं. ईशा गाढ झोपेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशाला जाग आली आणि तिने डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिलं तर ती बेडवर एकटीच होती. अंगावरचं ब्लँकेट बाजूला करून उठून बसली आणि रूमभर नजर फिरवली. अर्जुन रूममध्ये नव्हता. तिला आता कालचा संपूर्ण प्रसंग आठवला. अर्जुन वेळेत आला नसता तर माझ्यासोबत काय घडलं असतं हा विचार करूनच तिच्या अंगाचा थरकाप उडाला. ती बेडवरून उतरली आणि रूमबाहेर येऊन अर्जुनला पाहू लागली. आजी हॉलमध्ये असतात. ईशा, उठली तू? तू ठीक आहेस ना? किती घाबरली होती मी काल. अर्जुनने तुला सुखरूप घरी आणलेलं पाहिलं तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. आजी म्हणाली. आजी, मी ठीक आहे. हे कुठे आहेत? ती म्हणाली. अर्जुन, तो तर सकाळीच ऑफिसला गेला. आजी मुद्दाम म्हणाली. तुला झोप लागलेली म्हणून सर्वांना सांगून गेला तो तुला कोणीच उठवायचं नाही असं. तो ऑफिसला गेला म्हणून ती नाराज होऊन पुन्हा रूममध्ये जाण्यासाठी वळली. तेवढ्यात किचनमधून आवाज आला. ओ शिट! आजी, किचनमध्ये कोण आहे? यांचा आवाज वाटतोय. हेच आहेत वाटतं किचनमध्ये, ती म्हणाली. नाही ग, यावेळेस कोणी नसतं किचनमध्ये. तुला भात झाला वाटतं, आजी अजूनही मुद्दाम म्हणाली. ब्रेकफास्ट झालाय बनवून सकाळीच. तू जा, फ्रेश होऊन ये आणि ब्रेकफास्ट कर. हो आजी म्हणून ती पुन्हा वळली. तेवढ्यात तो किचनमधून बाहेर आला. त्याचं बोट कापलेलं आणि त्यातून रक्त येत होतं. आजी, बोट कापलं माझं, तो म्हणाला. फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे विचारत होता. पण इकडे तिच्या काळजात चरकन झालं. ती पळतच त्याच्या जवळ आली. कसं बोट कापलं तुमचं? काय करत होता तुम्ही किचनमध्ये? काही करत नव्हतो, रिलॅक्स. तिला काळजी करताना पाहून तो म्हणाला. नको काळजी करूस एवढी. नाही काही झालं. तिने ड्रॉवरमधून मलम आणलं आणि त्याच्या बोटाला लावलं. होईल ठीक. तो त्याचा हात मागे करून नॉर्मल टोनमध्ये म्हणाला. तिने लगेच त्याच्या बोटाला हातात पकडलं, पट्टी केली. चला रूममध्ये आराम करा, ती म्हणाली त्याला. तो तर तिच्याकडे एकटक पाहत होता. किती काळजी करतेस माझी? तुम्ही नाही का करत माझी काळजी? ती म्हणाली त्याला. खूप जास्त करतो, तो म्हणाला. मग मी करू नको का तुमची काळजी? तिने विचारलं. नको करूस. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. अहो, असे का म्हणताय? रागवलात का तुम्ही माझ्यावर? तो काही न बोलता किचनमध्ये गेला. तसं तिने आजींकडे पाहिलं. आजी म्हणाल्या. ईशा, जा आता समजूत काढ तुझ्या नवऱ्याची. काल आपण त्याला न सांगता मंदिरात गेलो म्हणून चिडलाय तो. तो खूप रागवला मला. म्हणत होता मी वेळेत पोहोचलो नसतो तर कल्पेश तुझ्यासोबत खूपच वाईट वागला असता. त्याचा जीव तुझ्यात गुंतलाय ईशा. आणि तुला काही झालं तर तो कसं सांभाळेल स्वतःला? म्हणून खूप चिडलाय तो तुझ्यावरही. जा समजूत घाल त्याची. ईशा लगेच किचनमध्ये अर्जुनच्या मागे येते. तो किचन कट्ट्याजवळ उभा राहून काहीतरी बनवत होता. ती तर दुरूनच त्याला एकसारखं पाहत होती. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं ते तिलाही कळलं नाही. पण तिच्या येण्याची चाहूल त्याला लागलेली. तिथे का उभी आहेस? ये इकडे, तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला तिला. ती हा येते बोलून त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. ती येताच गालात हसला तो. थोड्या वेळापूर्वी आलेला राग गेला त्याचा. ती कालच्याच ड्रेसमध्ये होती. झोपेतून उठून त्याला पाहण्यासाठी फ्रेश न होताच खाली आलेली ती. त्याने तिच्याकडे पाहिलं तसं तिने. अहो, तुम्ही किचनमध्येही काम करता? तो हो करतो कधी कधी. माझ्या मूडवर आहे. ती हसली. तिचा सुंदर भोळा चेहरा पाहून न राहून तो तिच्या अगदी जवळ सरकला. त्याने हळूच तिच्यावर झुकत तिच्या ओठांवर हलकं किस केलं. अहो, ती पटकन मागे झाली आणि डोळे मोठे करून म्हणाली. काय झालं? त्याने विचारलं. अहो, कोणी पाहिलं तर? पाहू देत की. बायको माझी, घर माझं, सगळंच माझं आहे इथे, तो म्हणाला. ती वळली आणि जायला निघाली. तसं त्याने तिचा हात पकडून. कुठे निघालीस लगेच? थांब इथेच, म्हटलं तिला.
ती आजूबाजूला पाहून संकोचली. तिला खरंच लाज वाटत होती. कोणी पाहिलं तर? घाबरू नकोस, मी किचनमध्ये आहे, ते माहिती आहे सगळ्यांना. कोणी नाही येणार किचनमध्ये, तो तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले एक्सप्रेशन टिपत म्हणाला. ती त्याच्याकडेच पाहत होती. त्याने पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढलं आणि तिला उचलून घेत किचन कट्ट्यावर अलगद बसवलं. अहो काय करताय? ती पुन्हा लाजून म्हणाली. उतरू नकोस, शांत बस, तो म्हणाला. तो सराईतपणे किचनमध्ये काम करत होता ते पाहून तिने कुतूहलाने त्याला विचारलं, अहो हे सगळं कसं काय येतं तुम्हाला? अगं वेडे, मी बिझनेस कामासाठी अनेक वेळा आउट ऑफ इंडिया असतो. आई लहानपणीच गेली, तो आता भावूक होत म्हणाला. ते ऐकून वाईट वाटलं तिला. ती सॉरी म्हणाली. तो इट्स ओके म्हणाला. जबाबदारी लहान वयातच अंगावर पडली. त्यातून काही गोष्टी शिकत गेलो. त्यात किचनमध्ये काम करायलाही शिकलो. छान आहे. म्हणजे तुम्ही मला हवं तेव्हा हवी ती डिश बनवून द्याल? तिने हळू आवाजात पण उत्सुकतेने विचारलं त्याला. त्यावर तो काही न बोलता एक क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तो आपल्याकडेच पाहतोय ते पाहून तिने लगेच नजर खाली झुकवली. मनातच, अरे देवा, हे काय बोलले मी? हे रागवले वाटतं माझ्यावर. बोलून तिने किंचित नजर वर करून चोरून त्याच्याकडे पाहिलं. तो पाहतच असतो तिच्याकडे ते पाहून ती पटकन नजर पुन्हा खाली करते. तिच्या असं करण्यावर तो गालातच हसला. आता मुद्दाम म्हणाला, सर्व कामधंदे सोडून किचनमध्ये काम करत बसू का मी? अहो नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला, सॉरी, ती पटकन म्हणाली. तो तिला छळत तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. तिच्याकडे प्रेमाने रोखून पाहत होता आता. ती तो जवळ आला म्हणून अवघडली. अहो मी जाऊ का रूममध्ये? मला फ्रेश व्हायचं आहे. त्याने अजूनही तिच्यावरची त्याची रोखलेली नजर हटवली नव्हती. चूक केलीस ना बोलताना? मग फक्त सॉरीने काम भागवणार का तू? असं नाही, माफ करणार मी तुला. तसं ती त्याच्याकडे पापण्यांची फडफड करत पाहते. म्हणते, काय केल्यावर मला माफ कराल? तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर करून माझ्याकडे बघ म्हणतो तिला. तशी ती त्याच्याकडे पाहू लागते. किस कर मला, तो म्हणतो. ती हलकेच त्याच्या गालावर ओठ टेकवते आणि मागे होते. बस झालं का तुझं? आता माफ करू का मी तुला, तो म्हणाला तिला. तसं तिने अहो म्हटलं. तो लगेच तिच्या एकमेकांपासून विलग झालेले गुलाबी ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद करतो. तो तिला हळूवार किस करू लागतो. तीही त्याच्या केसातून हात फिरवून त्याला किस करून साथ देत होती. काही वेळाने ती त्याच्या छातीवर दाब देऊन स्वतःपासून दूर करते त्याला. तसा तो हसला. बायको, तुला किस नाही करता येत अजून, म्हणाला आणि गरमागरम सूप एका बाऊलमध्ये घेऊन तिच्यासमोर पकडलं. हे तुझ्यासाठी बोलला. हे बनवण्यासाठीच किचनमध्ये काम करत होतो मी. गरम आहे तर पटकन पी आणि सांग कसं झालंय. ती तर त्याच्याकडे पाहतच राहते. अहो तुम्हीच भरवा ना मला प्लीज, ती म्हणाली आता. तो चमच्यात गरम सूप घेत त्यावर हळूवार फुंकर मारून तिला भरवतो. कसं झालंय अर्जुन? ईशाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत विचारतो तिला. खूपच छान झालंय, ती गोड स्माईल करत म्हणते त्याला. आता तीही त्याला सूप भरवते. ईशा, पुन्हा मला न सांगता कधीच कुठे नाही जायचं तू. यावेळी माफ केलंय मी तुला. पुन्हा अशी चूक केलीस तर नाही माफ करणार. आता तू प्रेग्नेंट आहेस. तुला स्वतःसोबत आपल्या बाळाचीही काळजी घ्यायची आहे. तू नाहीयेस असं आजीने मला सांगितलं तेव्हा माझी काय अवस्था झालेली तुला नाही माहिती. मी खूप प्रेम करतो ईशा तुझ्यावर आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझ्यावरच प्रेम करेन. बोलताना त्याचे डोळे किंचित पाण्याने भरलेले. ती त्याच्या गालावर हात ठेवून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, अहो मीही कायम करेन तुमच्यावर खूप जास्त प्रेम. बोलताना ईशासुद्धा भावूक झालेली. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. तसं त्याने लगेच तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर अतिशय प्रेमाने ओठ टेकवले. ईशाला कळत होतं आता अर्जुन खूपच प्रेमळ, केअरिंग आहे ते. ईशाच्या बाबतीत तर अर्जुन खूपच पॉझेसिव्ह झालेला. आजी होती पण ईशाही आता त्याची कमजोरी बनली होती. ईशाची खूप काळजी करत होता तो. आजीप्रमाणेच तो ईशालाही जपत होता. त्याचा हा स्वभाव पाहून ईशा त्याच्यावर दिवसेंदिवस नव्याने प्रेमात पडत होती.
दोघांना एकमेकांची साथ हवीहवीशी वाटत होती. अर्जुन आज ऑफिसला गेला नव्हता, त्यामुळे त्याला ऑफिसमधून सतत फोन येत होते आणि तो फोन वाजूनही उचलत नव्हता. ते पाहून ईशा म्हणाली, "अहो, फोन वाजतोय तुमचा, तो घ्या आधी." "वाजू दे." तो तिला मिठीत घट्ट आवळत म्हणाला, "अहो, कामाचं असेल. आतापर्यंत खूप काम केलं, खूप पैसे कमवले, पण आता फक्त मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे." तो तिच्या कपाळावर त्याचं कपाळ टेकवत म्हणाला. तशी ती लाजून गोड हसली. त्याने तिला उचलून त्यांच्या बेडरूममध्ये आणून बेडवर अलगद झोपवलं आणि तोही तिच्या बाजूला झोपला. ती उठून जात होती तर तो तिला स्वतःजवळ ओढून मिठीत घेतो. "ईशा, काय एवढी घाई जाण्याची तुला? मी तुझ्यासाठी ऑफिसला नाही गेलो आणि तू माझ्यापासून दूर का जात आहेस?" "अहो, तुम्ही खूपच वेडेपणा करत आहात. मला फ्रेश नको व्हायला का? वेडाच झालोय मी. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून मी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध वागतोय. मी मुलींकडे पाहिलं नाही कधीच, कोणत्याच मुलीशी बोललो नाही. प्रेम, लग्न या गोष्टी माझ्यासाठी नव्हत्याच कधी. पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझा प्रेमावर विश्वास बसलाय. बघ, आधी किती वेडा होतो मी. प्रेमासारख्या सुंदर भावनेपासून दूर पळत होतो. पण आता मी पूर्णपणे बदललोय आणि हा बदल फक्त तुझ्यामुळे झालाय माझ्यात. मला तो खूप आवडतोय देखील." तो तिच्या ओठांवर पटकन ओठ टेकवून मागे होतो. तो बोलत होता ते ऐकण्यात हरवलेली ती. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवताच भानावर आली. "अहो," म्हणाली ती त्याला आणि त्याला तिचा तो क्यूट चेहरा पाहून हसूच आलं. "अहो, माझ्या काकाला शिक्षा व्हायला हवी. त्यानेच मला काही पैशांसाठी विकलेलं. नक्कीच होईल त्याला शिक्षा." अर्जुन म्हणाला, "काकांनी माझ्या आईवडिलांचं घर स्वतःच्या ताब्यात घेतलं. ते मला पुन्हा मिळवायचं आहे. त्यासाठी मदत कराल ना तुम्ही मला?" ती विचारते त्याला. "ऑफकोर्स बायको, जे तुझं आहे ते मी तुला नक्कीच मिळवून देईल." काका तिच्यासोबत लहानपणी कसा वागला ते सगळं ती अर्जुनला सांगते आता. ईशा आणि तिच्या भावाने खूपच भोगलं होतं, खूप काही सहन केलं होतं लहानपणापासून. ते ऐकून त्याला वाईट वाटतं. तो ईशाला मिठीत घेतो. ती त्याच्या छातीवर चेहरा ठेवून मुसमुसत होती. "ईशा, मी आहे ना आता तुझ्यासोबत. आता कसलीच काळजी करू नकोस. सर्व काही मी ठीक करीन. तुझ्या काकाला शिक्षा होईल. तू काळजी नको करू त्याची. तुझ्या आई-वडिलांचं घर तुम्हाला मी परत मिळवून देईन. झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून नको घेऊस. ते एक वाईट स्वप्न होतं असं समज आणि विसरून जा." अर्जुन, ईशा बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होते. "अहो." ईशा त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली, "जाऊ का मी आता?" पण अर्जुन अजूनही ईशाला स्वतःपासून दूर होऊ देत नव्हता. "अहो, ऐका ना." ती म्हणाली, "मला जाऊ द्या ना." "नाही." तो तिच्या गालावर किस करत म्हणाला, "असं वाटतंय तुला स्वतःपासून दूर जाऊ देऊच नये कधी. तुला किडनॅप झालं आहे ते ऐकून माझ्यातील जीव निघून गेला असं वाटलं मला तेव्हा. सतत मनात तू सुखरूप असशील का? तुझ्यासोबत काहीच वाईट घडायला नको. तुला काही केलं तर त्या लोकांनी. तू सापडत तोपर्यंत मी तुझा विचार करून खूपच घाबरलेलो." अर्जुन तिच्या पाठीवरील त्याचे हात घट्ट करून अतिशय भावूक होत म्हणाला, "ईशा, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तुला काही झालं तर मीही जिवंत नाही राहू शकणार." तिने लगेच मिठीतून वर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. "अहो, काय बोलताय? आपण आत्ताच आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केलीय. आपण दोघांनी खूपच आनंदी राहूयात आणि एकमेकांवर खूप प्रेम करू." "चालेल मला." तो पटकन म्हणाला. "खूपच बिघडत चाललात तुम्ही." ती म्हणाली त्याला. "तुझ्यासारखी सुंदर बायको समोर असताना नवरा बिघडेलच ना." बोलत त्याने त्याच्या हाताचं बोट तिच्या गालावरून ओठांवर आणलं. "अहो प्लीज." त्याच्या स्पर्शात तिच्या मनातील प्रेमभावना उफाळून येत होत्या म्हणून म्हटलं तिने. तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटत आहे हे कळत होतं त्याला. ते पाहून त्याने त्याचं बोट तिच्या गळ्यावरून तिच्या छातीपर्यंत आणलं. त्याच्या स्पर्शात ती स्वतःला विसरत चाललेली. आता पोटात फुलपाखरं उडू लागलेली. तिच्या मन बेभान होत होतं. हृदयाची धडधड वाढलेली. त्याला तिची ओढ होतीच, पण तो तिच्या कलाने घेत होता. तिलाही आता तो हवा होता. त्याची ओढ लागलेली तिच्या मनाला. त्याच्यात स्वतःला बेधुंद होऊन झोकून द्यावं असं वाटलं तिला.
तो तर आज तिच्यावर खूपच मनसोक्त प्रेम करायलाच घरी थांबलेला. त्याला त्याच्या प्रेमाने तिला सांगायचं होतं की तू फक्त माझी आहेस. तुझ्या देहावर, तुझ्या मनावर फक्त माझाच हक्क आहे. मीच राज्य करणार तुझ्या प्रत्येक गोष्टीवर. त्याने तिचा ड्रेस तिच्या खांद्यावरून खाली सरकवला आणि तो बेभानपणे तिच्या खांद्यावर, मानेवर, तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. त्याच्या स्पर्शात तिच्या पूर्ण शरीरातून विद्युत लहरी दौडत होत्या. हृदयाची धडधड अतिशय तीव्र होऊन मन त्याच्याकडेच ओढ घेत होतं. स्वतःच्या मनाला आवर घालणं खूपच कठीण झालं तिच्यासाठी. तरी तिने मनात नसताना त्याला धक्का दिला आणि त्याला स्वतःपासून दूर केलं. ती बेडच्या दुसऱ्या टोकाजवळ सरकली. ड्रेस पुन्हा खांद्यावर सरकवला तसा तो लगेच तिच्या मागे सरकला. त्याने तिचा ड्रेस पुन्हा खाली सरकवला आणि तो तिच्या गोऱ्या पाठीवरून ओठ फिरवू लागला. त्याच्या राकट ओठांचा स्पर्श पाठीवर फिरत होता. तिने गच्च डोळे मिटून घेतले. त्याने आता तिला हळूच स्वतःकडे वळवलं आणि तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेतला. त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत नव्हती होत तिची. तिच्या झुकलेल्या पापण्या पाहून त्याने हळूच त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर टेकवले आणि तो थोडा मागे होऊन तिच्याकडे पाहत होता. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तिचे थरथरणारे ओठ पाहून ते त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी असुसले आहेत असं वाटलं त्याला. त्याने क्षणात तिचे गुलाबी ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद केले. काही वेळाने तो तिच्यापासून दूर झाला. तो दूर जाताच तिने त्याच्याकडे पाहिलं तसा तो गालात मिश्किल हसला. आता तिच्याकडे पाहत होता आणि खट्याळ नजरेने तिला छळत होता. म्हणाला, ईशा जा फ्रेश हो. कालपासून फारच थकलेस तू. तो उठला आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला. तिला वाटलं नव्हतं तो तिला असं अर्ध्यावर सोडून निघून जाईल ते. अहो, तिने लगेच त्याला आवाज दिला. कुठे निघालात? म्हणाली ती. मी आहे खाली. तू फ्रेश होऊन ये. मी वाट पाहतोय तुझी. अहो, इकडे या ना, ती म्हणाली त्याला. त्याने विचारलं, कशाला? या ना प्लीज. तो म्हणाला, काय काम आहे? बोल. नाही, असं नाही सांगू शकत. तुम्ही आधी या इकडे, मग सांगेन मी, ती म्हणाली त्याला. नाही येणार. अगोदर काम सांग काय आहे ते, मग येतो, तो म्हणाला. ती आता थोडं लाजत, तुम्ही हवे आहात मला. प्लीज मला सोडून जाऊ नका, ती म्हणाली त्याला. तसं त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. आतून सुकावला तो. अहो, मी तुमचीच आहे. तुम्हाला हवं तसं प्रेम करा तुम्ही माझ्यावर, पण मला असं अर्धवट सोडून जाऊन छळू नका. मला नाही सहन होत या प्रेमभावना, ती म्हणते तसा तो पटकन तिच्याजवळ येतो आणि तिला आवेगाने मिठीत घेतो. आय लव्ह यू, ती म्हणाली त्याला. आय लव्ह यू टू, तो म्हणाला तिला. आता तो तिला पॅशनेटली किस करू लागला. तीही त्याला त्याच वेगाने साथ देत होती. तिचे श्वास जड झाले तसं तिने त्याच्या छातीवर डोकं टेकून मोठमोठे श्वास घेऊ लागली. तो तिच्या डोक्यावरून तिच्या केसातून हळूवार हात फिरवत तिला कुरवाळत होता. या क्षणी दोघांनाही एकमेकांवर खूप जास्त प्रेम करायचं होतं. हा नाजूक गोड क्षण भरभरून जगण्याची इच्छा होती त्यांची. प्रणयाची धुंदी दोघांच्या नजरेत चढलेली. अंगावरच्या कपड्यांचा अडसर दूर करून आक्रमक होऊन तो तिच्या नाजूक देहावर बेभानपणे प्रेम करत होता. ती त्याला तितक्याच आवेगाने साथ देत होती. रूमभर तिच्या मादक श्वासाचा आवाज येत होता. त्याने स्वतःला तिच्यात पूर्णपणे सामावलं आणि तिच्या अंगावर स्वतःला झोकून दिलं. काही वेळ ते एकमेकांच्या मिठीत पडून होते. त्याने तिला उचललं आणि बाथटबमध्ये अलगद ठेवलं. दोघेही फ्रेश होऊन लंचसाठी खाली आले. दुसऱ्या दिवशी सकाळी, ईशा चल आवर लवकर, आपल्याला क्लिनिकमध्ये जायचं आहे, तो म्हणाला. अहो, कशासाठी? ईशा, तुझ्या चेकअपसाठी चाललोय आपण. ती ठीक आहे म्हणून तयार होऊन त्याच्यासोबत निघाली. काय झालं? चेहरा का उतरला तुझा? त्याने विचारलं. अहो, मला भीती वाटते. सर्व ठीक असेल ना? हो असेल, तो तिचे गाल ओढत म्हणाला. मग का चाललोय आपण? अगं, आपण क्लिनिकमध्ये जाऊन कधी चेक नाही केलं. एकदा चेक करून घेऊया आपल्या बाळाची वाढ योग्य होत आहे की नाही ते, बोलून तिला हाताला पकडून घराबाहेर पडला. काही वेळानंतर क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी ईशाला चेक केलं. तिचे रिपोर्ट डॉक्टर पाहत होते. ते म्हणाले, अर्जुन, तुम्हाला खूपच जास्त काळजी घ्यावी लागेल मॅडमची.
अर्जुन घाबरत डॉक्टर सर्व ठीक आहे ना विचारतो. अहो सर्व ठीक आहे. मॅडमच्या पोटात 2 जीव वाढत आहे डॉक्टर म्हणाले. यू मीन्स ट्विन्स? तो भिवया उंचावून आश्चर्याने म्हणाला. डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली. त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. ती तर आनंदाने गालात हसत होती. त्याने लगेच तिचा हात हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले. आय एम व्हेरी हॅपी ईशा. त्याने लगेच तिच्या पोटावर देखील हात ठेवला. डॉक्टर समोर होते म्हणून ती लाजली. अहो म्हणाली, पण या वेड्याला कसलंच भान नव्हतं. डॉक्टर खोकले आणि तो भानावर आला. ओ सॉरी डॉक्टर, तो म्हणाला. इट्स ओके डॉक्टर म्हणाले त्याला आणि डॉक्टरांनी काही गोष्टी त्या दोघांना समजावून सांगितल्या. त्यानंतर दोघे घरी आले. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.